मोडलं आणि माझ्या पहिल्या जुट भावाचा हात मोडला होता. मग हात मोडल्यामुळं मी उपिशनला बसायची होती. उपिशनला बसायच्यामुळं माझ्या आईला बळदाटी करून आंबी पोलीस स्टेशनने अंगठा घेऊन दिला. मी काय अंगठा दिलेला नाही. मग ती केस मिटत नाही म्हणून ही आरोप घातला की बलात्कार कृष्णा मच्छिंदर काळे, गणेश मच्छिंदर काळे, संभा काळे. माझ्या मामा तर काठीवर आहे. आज तिचं ऑपरेशन करून दवाखान्यातच आहे. ती मामा 80 वर्षाचे. त्या मामाचा बलात्काराचे केस लावली. माझा भाऊला कॅन्सर झालाय. ती कॅन्सर झाला. ती बळदाटीने बोलून अटक केलंय. आणि आता ही काय साहेब, ही आमच्या हाताने घुटणार नाही. आम्ही काय म्हणतो, आमची चौकशी करा आणि चौकशी करून आम्हाला फाशीची शिक्षा द्या. मेडिकल करा. मेडिकल करून आम्हाला ही समजा करीत तपास करून आम्हाला फाशी शिक्षा द्या. या मुलीला लग्न झालंय. या मुलीला लग्न झालंय. तिचा नवरा आहे. त्याला 2 लेकरं आहेत. आणि ही काय म्हणली की अल्पू केस कशी लावली की ही बिन लग्नाची म्हणून अल्पू. आता मागणी काय तुमची? मागणी काय, ही केशीची चौकशी करून आम्हाला 69ची फाईल पाहिजे. ही काही लग्न झालं. लेकर बाळ आहे सर. माझी 9 लेकराचा शपथ घेऊन सांगते, माझा नवरा इथून भूम लेकर बाळ झालं ती बलात्कार करत. आणि माझा नवऱ्याला 55 वर्ष झालंय. माझा नवरा ही भूम सोडून त्या भागात बी गेलेला असला तरी माझ्या नवऱ्याला फाशी द्या. माझ्या दिराला फाशी द्या. माझ्या नवऱ्याला शुगर आहे, पोटात आजार आहे. तिने काय नवरा माझा दारू पिते आणि झोपते. तिच्यामुळे तिचं लिव्हर बी सुजलेलं आहे. मी सतीश मच्छिंदर काळे. 2 आमचे भाऊ आहेत. एक चुलत भाऊ आहे. ते इतर गुन्ह्यामध्ये निष्कारण अटक झालेले आहे. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. ते त्या पुरीचं 2 लग्न झालेले आहेत. तरीसुद्धा त्या लोकांनी अन्याय केलेला आहे. सरकारने दोन्ही पार्ट्या गोळा करून अशी केस दाखल केलेली नाही. खोटी गुन्हे दाखल केले. आमची एकच विनंती आहे की दोन्ही पार्ट्या एक करावा, एका जागेला बोलावा आणि आमचा निर्णय द्यावा.